माझी बहीण नॉर्वेत असते, तिकडे थंड प्रदेश आहे, तर कधीकधी ती पाण्याची पाईपलाईन फुटते. तर माझ्या बहिणीच्या कॉलनीतली पाईपलाईन फुटली आणि त्यांना म्युन्सिपाल्टीतनं प्लंबर बोलवायला लागला टू रिपेअर दॅट, कारण पाणीपुरवठा खंडित झाला. आता तो जो प्लंबर आला तो मर्सिडीजमध्ये बसून आला, तो ब्लेझर बिझर घालून आला. त्यांनी तिकडे येऊन ते कपडे बदलले, मग त्यांनी खड्डा खोदला, मग पाईपलाईन रिपेअर केली आणि मग तो घरी गेला. त्याच्या हातात आयफोन होता. आता ज्या देशामध्ये प्लंबरकडे मर्सिडीज आहे, आयफोन आहे, ज्या देशातला प्लंबर ब्लेझर घालून फिरतो, तो किती शॉपिंग करत असेल? त्याचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. पण आपल्या देशातला प्लंबर आहे का असा? नाही आहे. प्लंबर तर सोडा, बऱ्याच पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिका असेल, युरोप असेल, टॅक्सीसुद्धा मर्सिडीजची असते. आपल्याकडे आत्ताच्या काळात मर्सिडीज दिसली की लोक असे बघायचे, अरे मर्सिडीज. टेस्ला टॅक्सी म्हणून वापरतात लोक. माझ्या बहिणीकडे नॉर्वेमध्ये घर साफ करायला जी येते डीप क्लिनिंगची बाई, ती टेस्लामध्ये येते. सो सांगायचं तात्पर्य काय की त्या लेवलपर्यंत कन्झम्पशन ऑलरेडी झालं आहे. या देशांमध्ये कन्झम्पशन नाही आहे. त्यांची GDP इज ग्रोईंग ॲट 0.2-0.3%. तिथं मॉलमध्ये लोक माशा मारत बसलेत. कन्झम्पशन कुठे? आपल्या इकडे.